नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात प्रदूषणामुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला एक समस्येला नक्कीच सामोरे जावे लागते आणि ती समस्या म्हणजे केस गळती। प्रत्येकाला केस गळती ही होतेच, मग ते महिला असेल किंवा पुरुष। सकाळी उठल्यावर उशीवर केस दिसणे किंवा कंगवा फिरवला की केसांचे पुंजके बाहेर येणे, यामुळे आपण सगळेच कधी ना कधी चिंतेत पडतो। तुम्हालाही तुमचे केस गळणे थांबवून ते नऊ मुलायम, चमकदार आणि झपाट्याने लांब करायचे आहेत का? तर जर तुमचे उत्तर हो असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवर आला आहात। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केस गळतीची मुख्य कारणे सांगणारच आहे, पण त्यासोबतच असे काही घरगुती उपाय सांगणार आहे ज्याच्या वापराने तुमचे केस गळणे तर थांबेलच, पण केसांची वाढ इतकी वेगाने होईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल। तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कमेंटमध्ये तुमच्या केसांच्या संबंधित ज्या काही अडचणी तुम्हाला येत असेल मला नक्की सांगा, मी त्यावरती सोल्युशन देण्याचं नक्कीच तुम्हाला प्रयत्न करेल। मित्रांनो, कोणतेही उपाय करण्यापूर्वी केस नेमके का गळतात हे समजून घेणे खूप गरजेचं आहे। जोपर्यंत आपण मुळावर घाव घालत नाही तोपर्यंत समस्या सुटणार नाही। चला तर मग जाणून घेऊया केस गळतीची मुख्य 5 कारणे। पहिलं कारण आहे चुकीचा आहार आणि पोषक तत्वांची कमतरता। आपल्या केसांना वाढण्यासाठी प्रोटीन, आयर्न आणि म्हणजेच लोह, व्हिटॅमिन ई आणि झिंकची गरज असते। जर आपल्या आहारात पालेभाज्या, फळे आणि पाण्याचे प्रमाण कमी असेल तर केस कमकुवत होऊन गळू लागतात। त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे मानसिक ताणतणाव। चिंता ही चिंतेसमान असते, हे आपण ऐकलंच आहे। जास्त ताण घेतल्यामुळे आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचे हार्मोन वाढते, ज्यामुळे केस अचानक खूप गळायला लागतात। तिसरे कारण आहे ते म्हणजे रासायनिक उत्पादनांचा अतिवापर। बाजारात मिळणारे कडक शॅम्पू, कलर्स, जेल आणि वारंवार हेअर स्ट्रेटनिंग किंवा ब्लू ड्रायरने आपल्या केसांचे नैसर्गिक तेल नष्ट होते आणि केस कोरडे होऊन तुटतात। त्यानंतर पुढचं जे चौथं कारण आहे ते म्हणजे अपुरी झोप आणि बिघडलेली जीवनशैली। आता सर्वच ठिकाणी आपल्याला हे बघायला भेटतं, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि सकाळी उशिरा उठणे, यामुळे शरीराचे चक्र बिघडते, ज्याचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावरती होतो। पाचवे आणि शेवटचे जे कारण आहे ते म्हणजे कोंडा आणि टाळूची अस्वच्छता ठेवणे। जर तुमच्या डोक्यात कोंडा असेल तर केसांची मुळे कमकुवत होतात। कोंड्यामुळे स्काल्पला खाज येते आणि केस मुळापासून उपटून येतात। चला तर मित्रांनो, आता वळूया आपल्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच केसांना मऊ, मुलायम आणि लांबसडक बनवणारे रामबाण घरगुती उपाय। हे सर्व उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहेत आणि याचे साहित्य तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होईल। उपाय क्रमांक 1 आहे कांद्याचा रस। कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असते, जे केसांच्या मुळांना मजबूत करते आणि नवीन केस उगवण्यास मदत करते। हा रस कसा बनवायचा, तर एक मोठा कांदा किसून किंवा मिक्सरला लावून त्याचा रस गाळून घ्या। आता हा रस एका कापसाच्या बोळ्याने केसांच्या मुळांना म्हणजे स्काल्पला लावा। हलक्या हाताने 5 मिनिटे मसाज करा। 30 ते 35 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवून घ्या। आठवड्यातून 2दा उपाय हा नक्की करा। त्यानंतर पुढचा जो उपाय क्रमांक 2 आहे ते म्हणजे मेथीचे दाणे। मेथीच्या दाण्यांमध्ये निकोटिनिक ॲसिड आणि प्रोटीन भरपूर असते, जे कोंडा नष्ट करते आणि केसांना कमालीची चमक देते। यासाठी 2 ते 3 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा। सकाळी ते दाणे थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि त्याची छान पेस्ट बनवा। हा हेअर पॅक केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत लावा। 40 मिनिटे सुकू द्या। त्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा। या उपायाने तुमचे केस रेशमासारखे मऊ आणि मुलायम होतील। उपाय क्रमांक 3 आहे कोरफड आणि खोबरेल तेल। कोरफड केसांना हायड्रेट करते आणि खोबरेल तेल केसांना खोलवर पोषण देते। हा उपाय करण्यासाठी 2 चमचे ताज्या कोरफडीचा गर घ्या आणि त्यात 2 चमचे शुद्ध खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल मिक्स करा। हे मिश्रण थोडे कोमट करून केसांच्या मुळांना लावा। रात्री लावून झोपलात आणि सकाळी केस धुतले तर याचे अप्रतिम रिझल्ट मिळतात। त्यामुळे केसांची वाढ जलद होते। उपाय क्रमांक 4 आहे कढीपत्ता आणि कलोंजीचे तेल।
कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे केस पांढरे होण्यापासून रोखतात आणि कलोंजी म्हणजेच ब्लॅक सीड्स केसांची घनता वाढवते. हे तेल बनवण्यासाठी एका वाटीत खोबरेल तेल घ्या. त्यात मूठभर कढीपत्ता आणि 1 चमचा कलोंजीचे दाणे टाका. तेल मंद आचेवरती कढीपत्ता काळा होईपर्यंत गरम करा. तेल थंड झाल्यावर गाळून एका बाटलीत भरा. आठवड्यातून 2 वेळा या तेलाने केसांची छान मालिश करा आणि याचा रिझल्ट तुम्हाला खूप लवकर बघायला मिळेल. उपाय क्रमांक 5 आहे तांदळाचे पाणी. केस लांब सडक करण्यासाठी तांदळाचे पाणी हा एक जागतिक स्तरावर गाजलेला उपाय आहे. यात अमिनो ॲसिड आणि व्हिटॅमिन्स असतात. यासाठी अर्धी वाटी तांदूळ धुवून घ्या. त्यात 2 ग्लास पाणी टाकून ते पाणी 24 तास एका भांड्यात झाकून ठेवा, म्हणजेच ते फर्मेंट होऊ द्या. केस शॅम्पूने धुतल्यानंतर शेवटी हे तांदळाचे पाणी केसांवर ओता आणि 10 मिनिटांनी साध्या पाण्याने आपले संपूर्ण केस व्यवस्थित स्वच्छपणे धुवून घ्या. आता या उपायासोबतच जर तुम्ही काही छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर तुमचे केस कधीच गळणार नाहीत. आणि हे उपाय त्याचबरोबर आपला आहारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आता त्याचबरोबर काही महत्त्वाचे मुद्दे, जसे की ओले केस कधीही विंचरू नका, कारण ओले असताना केसांची मुळे खूप नाजूक असतात. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या. आहारात हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि आवळा यांचा समावेश करा. तसेच केसांना धुण्यासाठी जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. कोमट किंवा थंड पाणीच वापरा. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया बाजारातील केमिकल शॅम्पूला फाटा देऊन आपल्या आजी-पणजीच्या काळातील घरगुती आयुर्वेदिक शॅम्पू कसा बनवायचा. हा शॅम्पू केसांसाठी अमृतासारखा काम करतो. हा शॅम्पू बनवण्यासाठी हव्या आहेत काही छोट्याशा गोष्टी, आणि त्या गोष्टी जर तुमच्या घरात असेलच. त्यामध्ये पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे शिकाकाई. ही केसांची वाढ करते आणि त्यांना मऊ बनवते. रिठ्यामुळे शॅम्पूसारखा नैसर्गिक फिन तयार होतो आणि तो टाळू स्वच्छ करतो. आवळा केसांची मुळे मजबूत करतो आणि केस काळेभोर ठेवतो. हा घरगुती शॅम्पू कसा बनवायचा ते नीट समजून घ्या. बाजारातून सुकलेली शिकाकाई, रिठा आणि आवळा समप्रमाणात म्हणजेच प्रत्येकी 50-50 ग्रॅम घेऊन या. रिठ्याच्या आतील बिया काढून टाका. आता एका लोखंडाच्या कढईत किंवा कोणत्याही भांड्यात हे तिन्ही पदार्थ एकत्र करा आणि त्यात साधारण 2 मोठे ग्लास पाणी ओता. हे मिश्रण रात्रभर तसेच भिजू द्या. सकाळी हे भांडे गॅसवर ठेवून मंद आचेवर चांगले उकळू द्या, जोपर्यंत पाणी निम्मे होत नाही. जेव्हा पाणी उकळून अर्धे होईल तेव्हा गॅस बंद करा आणि हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हाताने हे सर्व साहित्य पाण्यात चांगले कुस्करून घ्या, जेणेकरून त्याचा सर्व अर्क पाण्यात उतरेल. त्यानंतर एका चांगल्या कपड्याने किंवा गाळणीने हे पाणी गाळून एका बाटलीत भरून ठेवा. तुमचा 100% नैसर्गिक केमिकलयुक्त आयुर्वेदिक शॅम्पू तयार आहे. हा शॅम्पू केसांना लावून 5 मिनिटे मसाज करा आणि मग केस धुवून टाका. पहिल्याच वापरापासून तुमचे केस मऊ, रेशमी आणि चमकदार झालेले तुम्हाला जाणवतील. आता पाहूया केसांची लांबी वाढवणारे इतर रामबाण घरगुती उपाय. उपाय क्रमांक 2, कांद्याचा रस. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असते, जे केसांच्या मुळांना मजबूत करते आणि केस उगवण्यास मदत करत असते. हा रस कसा बनवायचा तर एक मोठा कांदा किसून किंवा मिक्सरला लावून त्याचा रस गाळून घ्या. आता हा रस एका कापसाच्या बोळ्याने केसांच्या मुळांना म्हणजे स्काल्पला लावा. हलक्या हाताने 5 मिनिटे मसाज करा. 30 ते 40 मिनिटे तसाच ठेवा आणि नंतर आपण बनवलेल्या घरगुती शॅम्पूने किंवा एखाद्या सौम्य शॅम्पूने केस धुवून घ्या. आठवड्यातून 2दा हा उपाय नक्की करा. खूप चांगला फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत.